गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्यम्। गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। कुंडली गौरदेव हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय। सच्चिदानंद रामदास भगवान की जय। अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। ईश्वराशी विमुख न होणे म्हणजे भक्ती होय। सर्व साधनात भक्ती श्रेष्ठ आहे। भक्ती शून्य माणसाची सर्व साधने निष्फळ होतात। जीव आणि ईश्वराचे मिलन करण्याचे भक्ती हे साधन आहे। कथा भागवतात जेथे जेथे भक्ती शब्दाचा प्रयोग केला गेला आहे तेथे तीव्र शब्द ही अभिप्रेत आहे। भक्ती तीव्र असली पाहिजे। तीव्रते वाचून साधारण भक्तीने काही साधत नाही। म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तरी धडधडोनी वाहिला अनेक ये भक्तीचे वाटेला या पावसी अव्यंग निजधाम माझे। वैराग्याची इच्छा करणारा मुमुक्षु भक्त असेल तर त्याला तीव्र भक्तियोगाने परमपुरुष पूर्ण परमात्म्याचे पूजन करायला हवे। शुकाचार्य म्हणतात, हे राजा, मुक्ती प्राप्त करायची असेल तर प्रथम भोगांचा त्याग करावाच लागेल। भोगी ज्ञान किंवा भक्ती मार्गात प्रगती करू शकत नाही। भोग भक्तीला मारक ठरतात आणि ज्ञान मार्गात अडचणी उत्पन्न करतात। भोगापेक्षा त्यागात अनंत पटीने सुख असते। इंद्रियजन्य सुख सर्व प्राण्यांना एकसारखेच मिळते। पशु मनुष्य आणि देव गंधर्वांचे त्वचेंद्रियांचे स्पर्श सुख आणि जीवेंद्रियांचे रससुख सारखेच असते। इंद्रिय सुख उपभोगताना जो आनंद माणसाला मिळतो तोच आनंद पशुलाही मिळतो। 56 मन रुईची गादी असलेल्या पलंगावर निजणाऱ्या शेठजीला झोपेचा जो आनंद मिळतो तोच आनंद काडी कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर झोपणाऱ्या गाढवालाही मिळतो। म्हणून माणसाने बुद्धिपूर्वक भोग सोडले पाहिजे। भोगात क्षणिक सुख असते पण त्यागात नेहमीसाठी अनंत सुखाची प्राप्ती होत असते। भोगाने शांती मिळत नसते, त्यागाने शांती मिळते। पशु पक्षी मनुष्य इत्यादी सर्वांना इंद्रिय सुख सारखेच मिळत असते। माणसाला जे सुख श्रीखंड खाण्यात मिळते ते डुकराला विष्ठा खाण्यात मिळते। राजा, तू आजवर अनेक भोग उपभोगले आहेत। आता एका एका इंद्रियाला भक्तिरस चाखव। इंद्रियरूपी पुष्पे तू भगवंताला अर्पण कर। राजा, ज्याचे मरण जवळ आले आहे त्याने संसार सुख विसरून परमात्म्यात मन लावण्याचा प्रयत्न करावा। राजा, हळूहळू संयम वाढव। श्रीकृष्णाचे सतत ध्यान धरणे मनुष्य मात्राचे कर्तव्य आहे। जो ईश्वरात तन्मय होतो तो मुक्त होतो। राजा, त्याचा जन्म सफल झाला असे समज की ज्याला आईच्या उदरात पुन्हा जन्म घेण्याची पाळी आली नाही। गर्भवास हा नरकवास होय। कर्म व वासना घेऊन जो जन्माला येतो त्याच्यासाठी गर्भवास नरकवास होय। शुकाचार्य जनक राजाच्या महालात विद्या शिकायला गेले। विद्याभ्यास समाप्त झाला। शुकाचार्यांनी गुरुदक्षिणा देण्याची इच्छा प्रकट केली। जनक राजा म्हणाले, मला तर गुरुदक्षिणेची इच्छा नाही, पण तुमचा आग्रहच आहे तर जगात जी वस्तू अगदी निरुपयोगी असेल ती मला द्या।
जनक राजाने निरुपयोगी वस्तू मागितली आणि शुकाचार्य वस्तूच्या शोधात लागले. त्यांनी प्रथम माती उचलून हाती घेतली तेव्हा माती म्हणाली, माझे तर अनेक उपयोग आहेत. दगडानेही तेच सांगितले. जी जी वस्तू उचलली होती ती ती उपयोगीच निघाली. शेवटी थकून शुकाचार्यांनी विष्ठा उचलली तेव्हा तीही म्हणाली, मी उपयोगी आहे. माणसाच्या पोटात गेल्याने माझीही दशा झाली, तरीही मी निरुपयोगी नाही. विचार करता करता शुकाचार्यांच्या लक्षात आले की हा देहाभिमानच निरुपयोगी आहे. शुकाचार्य जनक राजाला म्हणाले, मी माझा देहाभिमान गुरुदक्षिणा म्हणून तुम्हाला अर्पण करतो. हे ऐकून जनक शुकाचार्याला म्हणाले, आता तू कृतार्थ झालास. म्हणजे देवाला काय द्यायचं? देहाभिमान द्यायचं, बाकी देवाला काही गरज नसते. शुकाचार्याने देहाभिमान सोडला. देहभान नसल्याने त्यांनी मंगलाचरण आरंभी केले नाही. ते 4थ्या अध्यायात 12व्या श्लोकापासून 12 श्लोकांचे केले आहे. साधकाला कथा मार्गदर्शन करीत असते. इतकेच नव्हे तर सिद्ध पुरुषाला देखील कथा ऐकण्याची आवश्यकता असते. शुकाचार्यांच्या पुराणात पराशर, व्यास हे स्रोत होते. द्वितीय स्कंदातील अध्याय 1, 2, 3 मध्ये भागवताचे पूर्ण सार व बोध आला आहे. राजाला जो उपदेश करायचा होता तो या 3 अध्यायात येऊन गेला आहे. त्यानंतर राजा परीक्षिताचे मन विषयांकडे जाऊ नये म्हणून सर्व चरित्र सांगितले गेले आहे. शुकाचार्य परमेश्वराची स्तुती करतात. नमो नमस्ते स्तौरुषभाय सात्वतां विदुरकाष्ठाय मुहा कुयोगिनां निरस्त साम्यातिशयन राजसा सोधामणी ब्रह्मणी रंशते नमः. परमेश्वरा, तू भक्तांचा पालक आणि अभक्तांपासून अत्यंत दूर राहणारा आहे. तुला माझा वारंवार नमस्कार असो. तुझ्या ऐश्वर्याची सर कोणालाही व्हायची नाही, मग त्याहून वरचढपणा कोण करील? तुझे वास्तव्य स्थान ब्रह्म असून त्यामध्ये तू रममाण होतोस, अशा तुला माझा नमस्कार असो. जो महान भक्तवत्सल आहे आणि भक्तिहीन माणसे ज्याच्या सावलीला सुद्धा स्पर्श करू शकत नाही, त्याच्यासारखे ऐश्वर्य आणि कुणाचे नाही. त्यापेक्षा अधिक ऐश्वर्य कुणाचे असू शकेल? तसेच जो ऐश्वर्ययुक्त होऊन निरंतर आपल्या ब्रह्मस्वरूप निजधामात विहार करीत असतो, अशा भगवान श्रीकृष्णाला मी वारंवार नमन करतो. शुकाचार्य पूर्वजन्मी पोपट होते. ते हिरव्यागार बागेत राधेच्या नावाचा जप उच्चार करीत असत. शुकाचार्य राधेचे शिष्य आहेत, कारण की संपूर्ण भागवतात राधेच्या नावाचा उल्लेख नाही. गुरुचे नाव प्रकट रूपाने घेणे शास्त्राने सिद्ध आहे. भागवताचे टीकाकार श्रीधर स्वामी ज्या 5 गोष्टी सत्य मानतात त्या म्हणजे भगवंताचे स्वरूप, भगवंताची लीला, भगवंताचे धाम, भगवंताचे कार्य आणि परिकर. परीक्षितीने विचारले की भगवंत आपल्या मायेने या सृष्टीची रचना कशी करतो? सृष्टीच्या उत्पत्तीची कथा सांगा. शुकाचार्य म्हणाले, राजा, जो प्रश्न तू मला विचारला तोच प्रश्न पूर्वी नारदाने ब्रह्मदेवाला विचारला होता. ती कथा ऐक. ब्रह्मदेवाने नारदाला सृष्टीच्या उत्पत्तीची कथा सांगितली होती. भगवंताला इच्छा झाली की मी अनेक व्हावे, म्हणजे एकोहम बहुश्याम. मग त्याने 24 तत्वे उत्पन्न केली, पण ती तत्वे काही करू शकली नाहीत. म्हणून त्याने त्या तत्वात प्रवेश केला. तेव्हा कुठे त्या तत्वात चेतन शक्ती उत्पन्न झाली. आदिदेव ब्रह्मा आपले जन्मस्थान असलेल्या कमलावर बसून सृष्टीची रचना करण्याच्या विचारात मग्न झाले होते. तरीही ज्या ज्ञानदृष्टीने सृष्टीची रचना करणे शक्य होते ती ब्रह्मदेवाला प्राप्त होऊ शकली नाही. इतक्यात ब्रह्मदेवाला आकाशवाणी ऐकू आली, तप तप. ब्रह्मदेवाला वाटले की मला तप करण्याची आज्ञा झाली आहे. म्हणून त्याने 100 वर्षे तप केले आणि त्याला चतुर्भुज नारायणाचे दर्शन झाले. तपाशिवाय कोणतेही कुणाचेही काम सिद्ध होणार नाही. जो तप करीत नाही त्याचे पतन होत असते. तप याच्या उलटपत भगवान नारायणाने ब्रह्मदेवाला मूळ चतुश्लोकी भागवत सांगितले. द्वितीय स्कंदाच्या 9व्या अध्यायातील 32 ते 35 श्लोक हे चतुश्लोकी भागवत आहेत. भगवंत आंधळी कोशिंबीर खेळतात. आरंभी सर्व जीव भगवंतात समाविष्ट होते. भगवंत प्रत्येक जीवाला शोधून त्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे उचित ते शरीर त्या जीवाला देत असतात आणि मग म्हणतात, मी आता लपलो, तू मला शोधून काढ. जग जेव्हा अस्तित्वात नव्हते तेव्हाही मी होतो, जेव्हा जग राहणार नाही तेव्हाही मी असेन,
ज्याप्रमाणे स्वप्नात एकच अनेक रूपात पाहत असतो, त्याप्रमाणे जागृत अवस्थेतही अनेकत्वात एकच तत्व आहे, असा ज्ञानीपुरुषांचा अनुभव आहे. दागिने एकाच प्रकारच्या सोन्याचे बनलेले असतात. किंमत सोन्याचीच असते, दागिन्यांच्या आकाराची नव्हे. ईश्वर वाचून जे काही दिसते ते सर्व असत्य आहे. ईश्वर वाचून जे काही निराळे दिसते ते सर्व ईश्वराची मायाच होय. अस्तित्व नसताना जे दिसते व सर्वात व्याप्त असणारा ईश्वर दिसत नाही, ही सर्व ईश्वराची माया होय. या मायेचेच कार्य होय. तिलाही महापुरुष आवरण व विक्षेप असे म्हणतात. सर्वांचे मूळ उपादान कारण प्रभू आहे. प्रभूत भासणारा संसार सत्य नसतो, पण तो मायेमुळे भासतो. मायेच्या दोन शक्ती आहेत. आवरण शक्ती, ही शक्ती देवाला झाकून ठेवते, आणि दुसरी विक्षेप शक्ती. मायेची विक्षेप शक्ती ईश्वराच्या अधिष्ठानावर जगाला भासविते. ईश्वरात जग भासविणारी ती विक्षेप शक्ती. अंधकाराच्या दृष्टांताने हा सिद्धांत समजाविला गेला आहे. जो नाही तो दिसतो व जो आहे तो दिसत नाही. आत्मस्वरूपाचे विस्मरणच माया होय. आपल्या स्वरूपाची विस्मृती स्वप्नच होय. जो स्वप्न पाहतो तो पाहणारा खरा असतो. स्वप्नात एकच पुरुष दोन रूपात दिसतो. तात्विक दृष्टीने पाहिले तर स्वप्नाचा साक्षी व प्रमाता एकच होय. तो जेव्हा जागा होतो तेव्हा त्याला खात्रीपूर्वक वाटत असते की मी पलंगावरच झोपलो होतो. स्वप्नातील पुरुष भिन्न आहे. जगाचे ब्रह्मतत्व एकच असते, पण मायेमुळे अनेकत्वाचा भास होतो. माया जीवनाला चिकटलेली आहे. ही माया जीवनाला केव्हा चिकटली हे सांगणे शक्य नाही, कारण माया अनादी आहे. तिचे मूळ शोधण्याची गरज नाही. माया म्हणजे अज्ञान. अज्ञानाला केव्हा प्रारंभ झाला हे समजण्याची काय आवश्यकता आहे? माझ्या या जीवाला केव्हा कधी जडली आहे? माया या जीवाला केव्हा कधी जडली आहे याचा विचार करू नका. स्वरूपाचे विस्मरण केव्हा झाले हे सांगता येणे शक्य नाही. त्याचप्रमाणे अज्ञानाला प्रारंभ केव्हा झाला हेही सांगणे शक्य नाही. पण अज्ञानाचा तात्कालिक विनाश करणे मात्र जरुरीचे आहे. कपड्यावर जर डाग लागला तर तो केव्हा लागला, कसा लागला, कुठे लागला, शाई कोणती होती इत्यादीची चौकशी करण्यापेक्षा तो डाग लवकर धुवून टाकणे हे हितावं असते. मायेचे दर्शन करण्याची इच्छा झाल्यावर सुदामा श्रीकृष्णाला म्हणाला, देवा, मला तुझी माया दाखव, ती कशी असते? कृष्ण म्हणाले, वेळ आली म्हणजे दाखवीन. चल, प्रथम आपण गोमतीत स्नान करू. ते दोघे गोमतीच्या तीरावर आले व स्नान करू लागले. सुदाम्याने नदीत बुडी मारली. त्याच वेळी श्रीकृष्णाने त्याला माया दाखविली. सुदाम्याला वाटले की नदीला पूर आला व आपण स्वतः वाहत चाललो. त्याने एका घाटाचा आश्रय घेतला. तेथून फिरता फिरता तो एका गावाजवळ आला. तेथे त्याला एका हत्तीने फुलांची माळ घातली. स्वप्नात लोक सुदाम्याला म्हणाले, आमच्या देशाचा राजा मरण पावला आहे आणि या गावाचा नियम आहे की राजाच्या मृत्यूनंतर हत्तीने ज्याला माळ घाली तो राजा होईल. म्हणून तुम्ही आता आमच्या देशाचे राजे आहात. सुदामा राजा झाला. एका राजकन्याशी त्याचा विवाहही झाला. 12 वर्षांच्या दाम्पत्य जीवनात त्याला 2 मुलेही झाली. नंतर एका आजारपणात राणी वारली. सुदामा रडू लागला, कारण राणी सुंदर व सुशील होती. लोक सुदाम्याला म्हणाले, रडू नका. आमच्या देशाचा नियम आहे की जेथे आपली पत्नी गेली तेथे आपणासही जावे लागेल. पत्नीच्या चित्तेवर आपणालाही निजावे लागेल. आता सुदाम्याचे पत्नीसाठी रडणे बंद झाले व तो स्वतःच्याच शोकात बुडाला. हाय हाय, आता माझे कसे होईल? तो लोकांना म्हणू लागला, मी तर परगावचा आहे. आपल्या गावचा नियम मला लागू होत नाही. मला एक वेळ स्नान संध्या करू द्या, मग मला खुशाल जाळून टाका. तो स्नानाला गेला तेव्हा 4 जण त्याच्यासोबत त्याच्यावर पाळत ठेवण्यासाठी गेले होते, कारण की सुदामा कुठे पळून जाऊ नये. सुदामा खूप घाबरून गेला. घबराटीमुळे तो भगवंताचे स्मरण करू लागला. तो रडत रडत नदीच्या बाहेर आला. त्यावेळी कृष्ण नदीच्या काठावर पितांबर नेसत होते. देवाने सुदामाला विचारले, तू का रडत आहेस? सुदामा म्हणाला, ते सर्व कुठे गेले? हे सर्व काय आहे? मला तर काहीच समजत नाही. भगवान म्हणाले, हीच माझी माया आहे. म्हणजे सुदाम्याने विचारलं होतं ना भगवंताला की तुझी माया कशी आहे ते सांग मला म्हणून.
तर त्याने एका नदीमध्ये दोघेजण गेले. त्याला सांगितलं नदीत स्नान करून ये. तेव्हा हा संपूर्ण हा प्रकार घडला त्या पाण्यामध्ये. हीच माझी माया आहे. माझ्या वाचून जो भास होतो तीच माझी माया होय. म्हणजे जिथे भगवंत नाही अशा ठिकाणी भास होतो त्याला काय म्हणतात? माया म्हणतात. मायेचा अर्थ आहे विस्मरण. म्हणजे जिथे भगवंताचं विस्मरण तिथे माया, आणि भगवंताचं जिथे स्मरण असेल तिथे माया असूच शकणार नाही. मा हा शब्द निषेधात्मक आहे, हा या होकारात्मक आहे. म्हणून जे नाही ते दाखवणारे ती माया समजावी. म्हणजे जे नाही असं जे दाखवते तिला काय म्हणतात? माया. म्हणजे आपण म्हणतो ना भास झाला, भास, त्याला माया म्हणतो. भास होणं म्हणजे काय? जे नाही त्याला भास म्हणतात. मायेचे 3 प्रकार आहेत: सोमोहिका, सोजनमोहिका, विषमुख जनमोहिका. जो सतत ब्रह्मदृष्टी राखतो त्याला माया पकडू शकत नाही. माया जीवाला जडली आहे हा सिद्धांत तत्वदृष्टीने खरा ठरत नाही. माया नर्तकी आहे, ती सर्वांना नाचविते. नर्तकीच्या मायेच्या मोहातून सुटायचे असेल तर नर्तकी हा शब्द उलटा वाचा. म्हणजे काय होईल? म्हणजे कीर्तन. कीर्तन कराल तर माया सुटेल. कीर्तन भक्तीत प्रत्येक इंद्रियाला काम मिळते. म्हणून महापुरुषांनी कीर्तन भक्ती श्रेष्ठ मानली आहे. पण कोणतं कीर्तन ते समजलं पाहिजे. नाम असं, कारण सगळ्यांना ते जर कीर्तन आपण उभं राहून करतो ते सगळ्यांना थोडीच जमणार आहे ते. म्हणून कुठलं कीर्तन पाहिजे? नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. हे सगळ्यांना जमण्यासारखं आहे. माया तरुण जाण्यासाठी माया ज्याची दासी आहे त्या मायापती ईश्वराला मिळवण्याचा प्रयत्न करा. मायेच्या पिढीतून सुटका व्हावी असे वाटत असेल तर माधवाला शरण जा. मामेवये प्रपद्यन्ते माया मेता तरंती ते. मलाच जे भासतात तेही दुस्तर माया तरुण जातात. हा संसार पार करतात. तस्मात सर्वात्मना राजन हरिहा सर्वत्र सर्वदा. श्रोतव्या कीर्तितव्यच्च समर्थव्यो भगवान नरनाम. राजा माणसाने कोणत्याही ठिकाणी कोणत्याही वेळी आपली पूर्ण शक्ती पणाला लावून भगवान श्रीहरीचे श्रवण कीर्तन व स्मरण करीत असावे. मायेची अधिक चर्चा करू नका. ब्रह्मदेवाने नारदाला अशी आज्ञा केली की माया ज्याची दासी आहे त्या मायापती भगवंताच्या चरणांचा आश्रय घ्यावा, भक्तीचा प्रसार व्हावा. अशा रीतीने या सिद्धांताचा प्रचार कर. नारदांनी तो उपदेश व्यासांना केला. व्यासांनी त्या 4 श्लोकांच्या आधारावर हजारो श्लोकांचे भागवत शास्त्र रचले. आत्म्याला हे शरीर बंधनात ठेवते. शरीर जड आहे, आत्मा चेतन आहे. पण ही जड चेतनाची मोठ असत्य आहे, चुकीची आहे. कारण जड वस्तू चेतन वस्तूला कशी बांधू शकेल? ही ग्रंथी असत्य असून ही स्वप्ने जसे आम्हाला रडविते तसेच ही ग्रंथी आम्हाला रडवते. खरे तर चेतन आत्म्याला जड शरीर बंधनात ठेवू शकत नाही. आत्मा शरीराहून भिन्न आहे हे सर्वांना समजते, पण याचा अनुभव मात्र फारच थोड्यांना येतो. म्हणजे आत्मा शरीराहून भिन्न आहे सगळ्यांना समजतं. म्हणजे आपण म्हणतो की नाही, कळतं पण वळत नाही. शुकाचार्य म्हणतात, राजा तू जो प्रश्न विचारला आहे तोच प्रश्न विदुराने पूर्वी मैत्रेयाला विचारला होता. त्या विदुराच्या घरी स्वतःहून श्रीकृष्ण आमंत्रणाशिवायच गेला होता. परीक्षिताने विचारले, विदुर व मैत्रेय यांची भेट केव्हा झाली ते मला सांगा. शुकाचार्य म्हणाले, आमंत्रणाशिवाय श्रीकृष्ण विदुराच्या घरी गेला तो प्रसंग प्रथम सांगतो. धृतराष्ट्राने पांडवांना लाक्षागृहात जाळण्याचा प्रयत्न केला होता. विदुराने धृतराष्ट्राला पुष्कळ उपदेश केला, पण धृतराष्ट्रावर त्याचा काही परिणाम झाला नाही. विदुराला वाटले की हा धृतराष्ट्र दुष्ट आहे, त्याच्या संगतीने माझी बुद्धी भ्रष्ट होईल. म्हणून विदुराने धृतराष्ट्राचे घरच सोडून दिले. समृद्ध राजगृहाचा त्याग करून विदुर आपली पत्नी सुलभासह वनात निघून गेला. विदुर तर प्रथमपासूनच तपस्व्याचे जीवन जगत होता आणि भगवंताचे कीर्तन करीत होता. विदुर आणि सुलभा वनात नदीकाठी एक झोपडी बांधून राहू लागले व तपश्चर्या करू लागले. याप्रमाणे 12 वर्षे त्यांनी प्रभूची आराधना केली. ते भगवंताचे कीर्तन करीत व भूक लागली तर कंदमुळे खात. भोजन करणे पाप नाही, भोजनात रंगून जाऊन देवास विसरणे मात्र पाप होय. काही लोक मिटक्या मारीत मारीत कडी पितात
आणि दुसऱ्या दिवशी माळ जपता जपता कडीचीच आठवण करतात. मनात घोळत असते की कालची कडी किती स्वादिष्ट होती. विदुराने ऐकले की श्रीकृष्ण शिष्टाई करण्यासाठी हस्तिनापूरला येत आहे. धृतराष्ट्राने सेवकांना आज्ञा केली होती की कृष्णाच्या स्वागताची तयारी करा, 56 भोगांचा पाहुणचार करा. धृतराष्ट्र कृष्णाचे स्वागत दुष्ट भावाने करीत होता. सेवा नेहमी सद्भावाने करावी. कुभावाने सेवा करणाऱ्यांवर भगवंत प्रसन्न होत नसतात. सद्भावाने सेवा करणाऱ्यावर देव प्रसन्न होत असतो. आता सेवा करायची म्हणजे नेमकी कोणाची करायची नसती, एका देवाचीच करायची, एका देवाचीच, कोणाची ना कोणाची करायची. सगळा जे भेटे भूत ते माणी जे भगवंत, म्हणजे जे आपल्या दृष्टीला येईल तो कोण समजला पाहिजे, भगवंत समजणार. मग एखादी सेवा करायची आणि एकाला म्हणायचे की त्याचं काय करायचं, म्हणजे ती सेवा होईल का? तसं नाही. ते पण दोन्ही समान वाटले पाहिजे, ते समान समजून सेवा झाली पाहिजे, तर ती सेवा होईल, सद्भावाने होईल. नाहीतर मग कुभावाने सेवा केल्यासारखं होईल. विदुर गंगेवर स्नानाला गेला. तेथेच त्याला कळले की उद्या रथयात्रा निघणार आहे. चौकशी अंती कळले की उद्या द्वारकाधीश श्रीकृष्ण भगवान हस्तिनापूरला येत आहेत. विदुर घरी आला. तो फार आनंदात दिसत होता. पत्नीने विचारले, आज आपण फार आनंदात दिसत आहात, विशेष काय गोष्ट आहे? विदुर म्हणाला, मी पुराणात ऐकले आहे की 12 वर्ष सतत सत्कर्म करणाऱ्यावर भगवंत कृपा करीत असतात. 12 वर्षे एकाच स्थानी राहून ध्यान करणाऱ्याला प्रभू दर्शन देत असतात. मला तर वाटते द्वारकाधीश दुर्योधनासाठी नव्हे तर माझ्यासाठीच येत आहे. सुलभा म्हणाली, मलाही स्वप्नात रथयात्रा दिसली. हे स्वप्न खरे होईल. 12 वर्षापासून मी एकदाही अन्न खाल्लेले नाही. विदुर म्हणाला, देवी, तुझ्या तपश्चर्याचे फळ उद्या मिळणार. सुलभाने विदुराला विचारले, कृष्ण तुम्हाला ओळखतात का? विदुर म्हणाला, मी जेव्हा श्रीकृष्णांना वंदन करीत असतो तेव्हा ते मला काका म्हणून हाक मारतात, पण मी म्हणतो मी आपला दासानुदास आहे, मला काका म्हणू नका. जीव जेव्हा नम्र होऊन प्रभूला शरण जातो तेव्हा ईश्वर त्याचा सत्कार करीत असतो. सुलभाच्या मनात एक इच्छा झाली की देवाने तिच्या घरचे जेवावे व तिने देवाला डोळे भरून पाहावे. सुलभा म्हणाली, जर तुमची व देवाची ओळख आहे तर त्याला आपल्या घरी येण्याचे आमंत्रण द्या. मी मनाने तर दररोज देवाला जेवू घालते, पण माझीही इच्छा आहे की माझ्या डोळ्यात एकच भगवंताने प्रत्यक्ष माझ्या घरी जेवावे. विदुर म्हणाला, माझ्या आमंत्रणाचा तर भगवान अवेर करणार नाहीत, पण या लहानशा झोपडीमध्ये आपण त्यांचा आदर सत्कार कसा काय करू शकू? ते आल्याने आम्हाला तर आनंदच होईल, पण त्यांना मात्र त्रास होईल. माझे भगवंत दररोज 56 पदार्थांचा भोग येत असतात. धृतराष्ट्रांचे घरी त्यांचे चांगले स्वागत होईल. माझ्याजवळ तर कण्यांशिवाय काही नाही. मी काय त्यांना देऊ शकेन? आमच्या घरी आल्याने देवाला त्रासच होईल. आपल्या सुखासाठी मी देवाला थोडीही कष्ट देऊ इच्छित नाही. सुलभा म्हणाली, माझ्या घरात इतर कोणतीही वस्तू भलेही नसो, पण माझ्या हृदयात प्रभूविषयी अपार प्रेम तर आहे. हे प्रेमच मी प्रभूपदी अर्पण करीन. आम्ही ज्या कण्या खातो त्या कण्याचा मी देवाला खाऊ घालीन. जीभ शुद्ध असेल तर जीवनही शुद्ध होत असते, व जीभ जर अशुद्ध असेल तर जीवनही अशुद्ध होईल. साधेसुधे जेवण करण्याने जीवनही सात्विक बनते. जर आहार सात्विक शुद्ध असेल तर शरीरात सत्वगुणांची वृद्धी होते. सत्वगुण वाढल्यामुळे सहनशक्ती वाढत असते आणि अंतिबुद्धी स्थिर होत जाते. आहार शुद्ध तत्वशुद्धी सत्वशुद्ध ध्रुवा स्मृती हा. विदुर म्हणून विदुराप्रमाणे अतिशय साधे जीवन जगा. ज्याचे जीवन साधेसुधे असेल तो साधू बनेल. सुलभा म्हणाली, मी गरीब असले म्हणून काय झाले? गरीब असणे हा काही अपराध आहे काय? तुम्ही कथेत अनेक वेळा सांगितले आहे की देव प्रेमाचा भुकेला आहे. देव गरीबावर अधिक प्रेम करतो. विदुर म्हणाला, भगवंत राजमहालात जातील तर तेथे सुखात राहतील. माझ्या झोपडीत त्यांना कष्ट होतील, म्हणून मी देवाला इथे आणू इच्छित नाही. देवी, अजून आमचे पाप काही शिल्लक असावे. मी तुला उद्या कृष्णाच्या दर्शनाला घेऊन जाईन, पण सध्या कृष्णाला घरी आणण्याची आशा मात्र करू नकोस. नंतर केव्हा तरी ते आपल्या घरी अवश्य येतील, पण उद्या नाही. वैष्णव या आशेवर जिवंत असतो की प्रभू आज नाही तरी 5-10 वर्षांनी का होईना पण घरी अवश्य येतील, नाहीतर माझ्या अंतकाळापर्यंत तरी येतीलच येतील. सुलभाला वाटले की संकोचामुळे विदुर देवाला आमंत्रण देऊ इच्छित नाहीत, पण मी मात्र मनाने त्यांना आमंत्रण देणारच.
दुसऱ्या दिवशी विदुर व सुलभा कृष्णाची सेवा करू लागले. विदुर व सुलभा देवाची प्रार्थना करू लागले. रथयात्रेच्या वेळी मार्गात एकत्र झालेल्या ब्रह्मवृंदाने केलेली स्तुती ऐकून जे द्रवित होत आहेत ते दयेचे सागर अखिल ब्रह्मांडांचे बंधू आणि समुद्रावर कृपा करण्यासाठी त्याच्या तटावर निवास करणारे जगन्नाथ स्वामी नेहमी माझ्या डोळ्यांसमोर राहोत. लोकांच्या गर्दीतून रथ पुढे चालला होता. कृष्णाची नजर खाली होती. विदुर व सुलभा यांनी दर्शन घेतले. श्रीकृष्णाने विदुर काकांकडे पाहिले. विदुर कृतार्थ झाला. एका नजरेने का होईना देवाने माझ्याकडे पाहिले. हे पाहून विदुराला धन्यता वाटली. कृष्णाचे हृदयही भरून आले. दृष्टी प्रेमाने आर्द्र झाली. देवाला वाटले की माझा विदुर माझी केव्हापासून वाट पाहत असेल. सुलभाला वाटले की माझे प्रभू माझ्याकडेच पाहून हसले. देवाने माझ्याकडे पाहिले. भगवंताला माहीतच आहे की मी विदुराची पत्नी आहे आणि म्हणूनच त्यांनी माझ्यावर नजर टाकली. कृष्णाने नजरेनेच विदुराला सांगितले की मी तुझ्या घरी येईल. पण आनंदाच्या भरात ते दोघांच्याही लक्षात आले नाही. कृष्ण हस्तिनापुराला गेले. तेथे धृतराष्ट्र व दुर्योधन 1 महिन्यापासून तयारी करत होते. कृष्णाचे आगमन झाले. कृष्णाने धृतराष्ट्र व दुर्योधन यांना कळवले की मी द्वारकेचा राजा म्हणून नव्हे तर पांडवांचा दूत म्हणून तुमच्याकडे आलो आहे. पांडवांचे नाव ऐकता दुर्योधनाने कृष्णाचा अपमान केला. दुष्ट दुर्योधन म्हणाला, भीक मागून राज्य मिळत नसते. सुईच्या टोकावर राहील एवढी जमीन मी पांडवांना देणार नाही. मी युद्धाला तयार आहे. त्याने श्रीकृष्णाची एकही गोष्ट मांडली नाही. शिष्टाई करण्यात श्रीकृष्ण अयशस्वी झाला. धृतराष्ट्र श्रीकृष्णाला म्हणाला, श्रीकृष्णा, तुम्ही या भावाभावांच्या भांडणापासून दूरच राहा. तुमच्यासाठी 56 पक्वानांचा भोग तयार आहे. आराम भोजन करा. श्रीकृष्ण म्हणाले, धृतराष्ट्रा, तुझ्या घरचे अन्न खाऊन माझी बुद्धी भ्रष्ट होऊन जाईल. पाप्याच्या घरचे अन्न खाऊन कोणाची बुद्धी भ्रष्ट होऊ शकते. 56 पदार्थ कृष्णासाठी तयार केले होते तरी त्यांनी नकारच दिला. इतर राजांना आशा होती की कृष्ण त्यांच्या घरी भोजनात जातील, पण कृष्णाने त्यांना व सर्व ब्राह्मणांना निराश केले. द्रोणाचार्यांनी तेव्हा विचारले, तुम्ही सर्वांच्या आमंत्रणाचा इन्कार करून राहिलात तर तुम्ही कोणाकडे जेवण करणार? जेवणाची वेळ तर होऊन गेली. कुठे ना कुठेतरी भोजन करावेच लागेल. दुर्योधनाच्या घरी जेवण करण्याची इच्छा नसल्यास माझ्या घरी चला. श्रीकृष्णाने त्यांनाही नकार दिला आणि म्हटले, गंगा तीरावर माझा एक भक्त राहतो, मी त्याच्याच घरी जाईन. द्रोणाचार्य समजून गेले की वेदशास्त्रात संपन्न ब्राह्मण आज हरून गेले. धन्य होय तो विदुर. भगवंताला वाटले, विदुर बरेच दिवसापासून माझी वाट पाहत आहेत, तरी मी आज त्याच्या घरी जाईन. इकडे विदुराला वाटत होते की मी अजूनही अपात्रच आहे, म्हणून तर देव माझ्या घरी अजून आले नाहीत. आज सुलभाही मोठ्या आर्द्रतेने व काहीशा भीतीयुक्त अंतकरणाने देवाचे स्मरण करीत होती. ती भगवंताची प्रार्थना करीत होती की देवा, मी तुझ्यासाठी सर्वस्वाचा त्याग केला आहे, तरी तू येत नाहीस. गोपी म्हणतात ते खरंच की जो कृष्णाच्या पायी लागला त्याला तो रडवतो. आपल्यासाठी मी संसार सुखाचा त्याग केला आहे, सर्वस्व आपल्या चरणी अर्पण केले आहे, तरी आपण माझ्या घरी का येत नाही? कीर्तन भक्ती कृष्णाला अतिप्रिय आहे. सूरदास भजन कीर्तन करतात तेव्हा स्वतः श्रीकृष्ण येऊन त्यांच्या हाती वीणा देतो. सूरदासजी भजन करतात व कन्हैया ऐकतो. नाहम वसामी वैकुंठे योगिनाम हृदयरपी मद्भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारद. भगवंत नारदाला म्हणतात, मी वैकुंठाला राहत नाही, योग्यांच्या हृदयातही राहत नाही. मी तर फक्त तेथे राहतो जेथे माझा भक्त प्रेमाने आर्द्र होऊन माझे कीर्तन करीत असतो. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध माझी आत्मचर्चा विषेद उदंड गाते. भगवंत म्हणतात की माझे जे कीर्तन करतात, प्रेमाने जे कीर्तन करतात, तेथे मी असतो. परितयापाशी पांडवा मी हरपला दिवसावा, जित नाम घोसू बरवा करीती माझा. किंवा नारदा मी उभा तेथे, माझे भक्त गाती जेथे, नारदा मी उभा तेथे. झोपडीत विदुर आणि सुलभा भगवंताचे नाम संकीर्तन करीत आहेत, परंतु त्यांना हे कळले नाही. म्हणजे आता बघा त्याचा अर्थ काय होतो. विदुर काका आणि सुलभा त्यांचे सतत फक्त काय करतात, नामकीर्तन संकीर्तन चालू आहे त्यांचं.
आणि इकडे ह्यांनी काय केलं होते, सगळी भोजनाची वगैरे पक्वानांची तयारी केली होती. पण तिथं न थांबता ते कुठे आले होते? मग याचा अर्थ बरोबर आहे, परितयापाशी पांडवा मी हरपला दिवसावा, जिथं नाम घोषू बरवा करीती माझा. जिथे माझा नामघोष करतात मी तिथेच असतो. म्हणजे हे इथे लागू होतं की झोपडीत विदुर आणि सुलभा भगवंताचे नामसंकीर्तन करीत आहेत, परंतु त्यांना हे कळले नाही की ज्याच्या नावाचे ते कीर्तन करीत आहेत तो साक्षात त्यांच्या दारात उभा आहे. माणसाचे जीवन जर शुद्ध असेल तर भगवंत आमंत्रणाशिवाय त्याच्या घरी येतात. जो देवासाठी जगतो त्याच्या घरी परमात्मा स्वयं येतात. न बोलविताच भगवान आज विदुराच्या दारी येऊन उभे राहिले. बाहेर वाट पाहण्यात 2 तास निघून गेले. मोठी भूक लागली होती. कृष्णाला वाटले की विदुर सुलभाचे कीर्तन कधी संपेल व ते कधी एकदा दार उघडतील. त्यांचे जीवन तर देवासाठीच होते. शेवटी व्याकुळ होऊन श्रीकृष्णाने झोपडीच्या दाराची कडी वाजवली आणि म्हटले, काका मी आलो आहे. कीर्तन करा तर असे करा की भगवंताने येऊन तुमच्या दाराची कडी वाजवावी. आणि आपलं वर्षानुवर्षे त्याचीच कडी वाजवायचे चाललंय, तरी पण काय तो दरवाजा खोलत नाही. आणि इकडे स्वतः भगवंत त्यांची कडी वाजवल्या येतात अशा भक्तांचं. म्हणजे बघा, विदुर म्हणाला, देवी द्वारकानाथ आले वाटते. दार उघडल्यावर चतुर्भुज नारायणाचे दर्शन झाले. अति आनंदाच्या भरात विदुर सुलभा देवाला बसण्यास आसन देण्यास देखील विसरले. देवाने स्वतः दर्भासन घेतले व विदुरालाही हात धरून जवळ बसवले. ईश्वर ज्याचा सन्मान करतात त्याचा सन्मान चिरंजीवी होत असतो. भगवान म्हणाले, मला भूक लागली आहे, काहीतरी खावयास द्या. भक्तीत इतकी शक्ती आहे की ती निष्काम देवालाही सकाम बनवते. तसे पाहिले तर देवाला भूक लागतच नाही, पण भक्तासाठी त्याला खाण्याची इच्छा होती. विदुराने विचारले, देवा आपण दुर्योधनाच्या घरी भोजन केले नाही का? कृष्ण म्हणाला, काका तुम्ही जेथे जेवत नाही त्या घरी मी जेवत नाही. ईश्वर कधीही भुकेलेला नसतो असा उपनिषदांचा सिद्धांत आहे. जीवरूपी पक्षी विषयरूपी फळ खातो म्हणून तो दुःखी असतो. उपनिषदांचा हा सिद्धांत चुकीचा नाही. ईश्वर नित्य आनंदरूप आहे. हा श्रीमद भागवताचा सिद्धांत खरा आहे. ईश्वर तृप्त आहे, परंतु एखाद्या भक्ताचे हृदय प्रेमाने भरून येते तेव्हा तो निष्काम असूनही सकाम बनतो. सगुण निर्गुण एकच होत निराकारच साकार बनते. ईश्वर प्रेमाचा भुकेला आहे, म्हणून ज्ञानापेक्षा भक्ती श्रेष्ठ होय. प्रेमात अशी शक्ती आहे की जडालाही ते चेतन बनवते, निष्कामासाठी सकाम बनवते, निराकाराला साकार बनवते. वस्तूचे परिवर्तन करण्याची शक्ती ज्ञानात नाही, प्रेमातच आहे. पती पत्नी विचार करू लागले की भगवंताचे स्वागत कसे करावे. ते दोघेही तपस्वी होत आणि केवळ कण्या खात असत. त्यांना संकोच वाटत होता की भगवंताला कण्याच कशा खाऊ घालाव्यात. दोघांनाही काही सुचत नव्हते. इतक्यात कृष्णाने चुलीवरून कण्यांचे भांडे खाली उतरवले व खाण्यास सुरुवाती केली. स्वाद गोडी वस्तूत नाही, प्रेमात आहे. आणि आपण काय हे चवीचं पाहिजे तसं चवीचं पाहिजे, त्याच्यात चव नसते. चव कशामध्ये असते? प्रेमात असते. शत्रूची शिरापुरीही विषयासारखी लागत असते. श्रीकृष्णाला दुर्योधनाकडे मिष्टान्न खावेशी वाटले नाही, पण विदुरा घरच्या कण्या त्याने खाल्ल्या म्हणून आजही लोक गातात, सबसे उंची प्रेम सगाई. दुर्योधन का मेवा त्यागो साग विदुर घर पाई. जूठे फल शबरी के खाए बहुविधि प्रेम लगाई. प्रेम के बसन रूप सेवा किन्नी आप बने हरि नाई. राजसूय यज्ञ युधिष्ठिर किन्ना तामे जूट उठाई. प्रेम के बस अर्जुन रथ हाको भूल गए ठकुराई. ऐशी प्रीत बड़ी वृंदावन गोपीन नाच नचाई. सुर क्रूर इस लायक नाही कह लगी करी बढाई. सुकाचार्य म्हणतात, राधा संगाचा रंग मनालाही लागत असतो. जन्मतः मनुष्य भ्रष्ट नसतो. जन्माच्या वेळी तो शुद्ध असतो. मोठा झाल्यावर ज्या संगतीत तो राहील त्याचा रंग लागत असतो. जसा संग असेल तसे बनाल. सत्संगाने जीवन उजळ होत असते, कुसंगाने भ्रष्ट होत असते. विचार करा, जेव्हा मुलाचा जन्म होतो तेव्हा तर तो निर्व्यसनी असतो. त्यावेळी त्याला नसते कुठली वाईट सवय किंवा नसतो अभिमान. मोठा झाल्यावर जशी संगती मिळेल तसे चांगले वाईट जीवन घडत असते. आंब्याच्या झाडाच्या चारही बाजूला बाभळीची झाडे लावली तर आंबे मिळणार नाहीत.
विलासी माणसांची संगती मिळाली तर माणूस विलासी बनतो आणि विरक्त माणसांची संगती मिळाली तर विरक्त बनेल. इतर सर्व बिघडले तरी चालेल, पण मन बुद्धी मात्र बिघडू देऊ नका. अंतकरणावर लागलेला डाग तर 3 जन्मातही निघणे कठीण असते. संघाचा रंग मनाला लागतोच. ज्ञान, सदाचरण, भक्ती, वैराग्य या बाबतीत जो महापुरुष आपल्यापेक्षा अधिक असेल त्याचा आदर्श आपल्या डोळ्यांसमोर ठेवावा. उदाहरणार्थ, नेहमी इच्छा करा की भगवान श्रीमद आद्य शंकराचार्यांसारखे वैराग्य मलाही मिळावे. प्रातःकाळी ऋषीमुनींचे स्मरण केल्याने त्यांचे गुण आमच्याही जीवनात येत असतात. आपापल्या गोत्राच्या ऋषींचेही स्मरण केले पाहिजे. आज तर लोकांना आपल्या गोत्राचे नाव माहीत नाही. नित्य गोत्रोच्चारण करा, नित्य पूर्वजांचे वंदन करा. नेहमी इच्छित राहा की मला ऋषींसारखे जीवन जगायचे आहे, ऋषी व्हायचे आहे, विलासी व्हायचे नाही. म्हणजे आपल्याला कीर्तनकार व्हायचे नाही, प्रवचनकार व्हायचे नाही, आपल्याला काय व्हायचं आहे? ऋषी व्हायचं आहे. मग ऋषी जर व्हायचं असेल तर ऋषीसारखं जीवन जगावं लागेल. जर आईस आरामाचं जीवन जगायचं असेल तर ऋषीसारखं होता येईल का आपल्याला? नाही. मग आईस आराम जीवन जगायचं तर मग तो कोणतरी राजा होणार, कोणतरी विलासी बनणार. राम नेहमी वशिष्ठांना वंदन करीत असे, त्यांचा सन्मान करीत असे. प्रापंचिक व्यवहार करताना ब्रह्मज्ञान निभवणे, भक्ती करणे कठीण असते. संघाचा परिणामही खूप होतो. चोरी व व्यभिचार महापापे मानली गेली आहेत. अशी पापे करणारा जर भाऊही असेल तर त्याचा त्याग करा. कुणाही जीवाचा तिरस्कार करू नका, त्याच्या पापाचा अवश्य तिरस्कार करा. म्हणून कोणाही जीवाचा न घडू मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. धृतराष्ट्रासारख्या दुष्ट व्यक्तीला संगतीत माझे जीवनी भ्रष्ट होईल असे वाटून विदुराने घर सोडले आणि गंगातीरी राहून तो भक्ती करू लागला. कण्या खाऊनच तो संतुष्ट राहत असे. इंद्रिय सुखात फसलेला मनुष्य भक्ती करू शकत नाही. असा आहार घ्या की जो इंद्रियांना व जीवनाला शांत ठेवी. धृतराष्ट्राने विदुरासाठी बरेच काही पाठवले होते, पण त्याने काहीच घेतले नाही. बघा, असा आहार घ्या की जो इंद्रियांना व जीवनाला शांत ठेवी. म्हणून आपल्या वारकरी संप्रदायामध्ये रीतच आहे की पहिले देवाला काय आवडतं? आवडे देवाशी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळशी माळ गाळा गोपीचंद्रन टिळानं हृदय कळवळा वैष्णवांचा. तुळशीची माळ का घालायला लागते? की तुळशीची माळ घातली त्याने मांस, मच्छी, मटण, दारू वगैरे सगळं सोडायचं असतं. का सोडायचं असतं? का जसं आपण आहार घेतो तसं त्याप्रमाणे त्या इंद्रियांना ते वळण लागतं. मग तेच पाहिजे असतं. पण इथं काय सांगितलं की जसा आहार असतो तसं घ्या की इंद्रियांना व जीवनाला शांत ठेवील. मग हे आहार जीवनाला शांत ठेवणार आहेत का? नाही, त्यांनी शांती कधीच मिळू शकणार नाही. म्हणून धृतराष्ट्राने विदुरासाठी बरेच काही पाठवले होते, पण त्याने काहीच घेतले नाही. म्हणजे ज्यावेळेला विदुर काका त्यांचं घर सोडून आले धृतराष्ट्रांचे, तेव्हा धृतराष्ट्राने विदुरा काकांसाठी बरंच काही पाठवलं होतं, पण त्यांनी काहीच घेतलं नाही. पाप्याच्या घरात काही खाल्ले जात नाही. अन्नदोष प्रभूच्या कीर्तनात भजनात बाधक ठरतो. भगवंत जेव्हा कृपा करतात तेव्हा धन संपत्ती देत नाहीत, पण खऱ्या साधूचा संग देतात. सत्संग ईश्वर कृपेनेच प्राप्त होत असतो, पण कुसंग टाळणे तर आपल्या हातात आहे ना. कुसंग म्हणजे नास्तिकाचा संग, कामांधाचा संग. म्हणून पाप्याची संगत करू नका. पुढे विदुर धृतराष्ट्र दुर्योधनाचा त्याग करून तीर्थयात्रा करण्यास निघून गेला, कारण त्याला कुसंगतीत राहावयाचे नव्हते. जीव मनुष्य जोपर्यंत लौकिक सुखाचा त्याग करीत नाही तोपर्यंत देवाला त्याची दया येत नाही. सर्वस्वाचा त्याग करून विदुर सुलभा परमेश्वराची आराधना करीत होते, तप करीत होते. तपश्चर्या केल्याने पापे जळतात, जीव शुद्ध होतो. गृहस्थाचा हाच धर्म आहे की त्याने 11 महिने घर गृहस्थीच्या कामात घालवावे आणि 1 महिना कुण्या तरी पवित्र तीर्थस्थानी जाऊन एकांतात राहून भगवंताची आराधना करावी, तप करावे. त्यावेळी त्याने भक्ती तपातच राहावे. अन्य प्रवृत्ती सोडून द्याव्यात. जे काही करावयाचे ते देवासाठी करा. तप केल्याने परमेश्वर प्रसन्न होतो. तपाचा प्रथम चरण आहे जिभेवर अंकुश. ज्या व्यक्तीच्या पुष्कळ गरजा असतात ती व्यक्ती तप करू शकत नाही. आजकाल लोक आपल्याला गरजा अधिकच वाढवित आहेत. त्याचा परिणाम असा होतो की पैसा आणि वेळ यांचा खर्च इंद्रियांचे चोचले पुरवण्यातच होतो. माणूस साधना तर करीत नाहीत, पण उलट म्हणतो की भगवंत दर्शन देत नाहीत.
देव इतका सुलभ नाही, दुर्लभ आहे. जेव्हा देवाला आमच्यापासून काही मागण्याची इच्छा होते तेव्हा समजा की आमची भक्ती खरी आहे. जेथे प्रेम आहे तेथे तोंडाने मागूनही खाण्यास काही संकोच वाटत नाही. प्रेम असेल तरच कन्या लोणी मागेल. जेथे प्रेम नसेल तेथे न मागता जरी मिळाले तरी खाण्याची इच्छा होत नाही. परमेश्वर प्रेमाच्या अधीन होत असतो. जो देवावर प्रेम करू इच्छितो त्याने जगाविषयी अधिक प्रेम बाळगू नये. जगाचा तिरस्कारही करू नका आणि त्यावर अधिक प्रेमही करू नका. प्रेम करण्यास योग्य असा एक परमेश्वरच आहे, त्याच्यावर तुम्ही अधिकात अधिक प्रेम करा. विदुराच्या घरी देव येऊन पोहोचले. विदुर सुलभा यांची श्रद्धा व भक्ती सफल झाली. कृष्णाने त्यांच्या घरच्या कन्या खाल्ल्या. सत्कर्म असे करा की न बोलावताही तुमच्या घरी देवाला येण्याची इच्छा व्हावी. मैत्री समानशील व्यक्तीत होत असते. जीव जर ईश्वरासारखा झाला तर स्वयं ईश्वर जीवाला भेटण्यास येईल. कृष्णाने धृतराष्ट्राच्या घरचे पाणी देखील ग्रहण केले नाही. परिणामी कौरवांचा नाश झाला. जो दुसऱ्याचे धन हरण करतो तो धृतराष्ट्र होय. ज्याच्या दृष्टीत केवळ रुपया पैसाच असतो. म्हणजे केवळ एक धृतराष्ट्र होऊन गेला असं नाही. आज जर असा जर वागणार असेल, दुसऱ्याचे धन हरण करणारा असेल तर तोही आज तो धृतराष्ट्रच आहे. मग त्यावेळेला एक धृतराष्ट्र होता. मग असे जे करणारे असतील ते आज किती धृतराष्ट्र असू शकतील. ज्याच्या दृष्टीत केवळ रुपया पैसाच असतो तो डोळे असून या आंधळात समजावा. पापी पुत्रावर प्रेम करणारा पिता धृतराष्ट्र होय. त्या युगात एकच धृतराष्ट्र होऊन गेला, पण या युगात हजारो लाखो आहेत. विदुर धृतराष्ट्राला म्हणाला होता, दुर्योधन पापी आहे, तो तुझा पुत्र नाही तर तुझे पापच पुत्राचे रूप घेऊन आले आहे. कित्येक वेळा आपले पापच पुत्राचे रूप घेऊन पोटी येत असते आणि आपण म्हणतो की तो मुलगा मला असा त्रास देतो, तसा त्रास देतो. इथं काय सांगितलंय, जो मुलगा आज आपल्या पोटी जन्माला आलेला आहे तो पाठीमागचं पापच म्हणून जन्माला आलेला आहे. पण हे आपल्याला कळत नसल्यामुळे आपण म्हणतो तो मला त्रास देतो, तो मला असं बोलतो, मला मारतो वगैरे काही करतो. कित्येक वेळा आपले पापच पुत्राचे रूप घेऊन पोटी येत असते, त्रास देत असते. शास्त्र सांगते की दुराचारी पुत्र माता पित्यांची दुर्गती करीत असतो व सदाचारी पुत्र माता पित्याला सद्गती देत असतो. दुराचारी पुत्राचा संग सोडून द्या. असे समजा की तो आपला पुत्र नव्हे तर पुत्र रूपाने आपले पापच आपले पोटी आले आहे. विदुर म्हणतो, धृतराष्ट्र, पण हे किती जणांना पटणार आहे असं. आपला पुत्र किती कसाही असला तरी आपण काय म्हणतो, नाही माझाच चांगलं आहे, माझाच चांगलं आहे. पण हे नाही पटणार नाही, पण पटून घेतलं पाहिजे. विदुर म्हणतो, धृतराष्ट्रा, दुर्योधन दुराचारी आहे, तो तुझ्या वंशाचा विनाश करण्यासच आला आहे. चोरी आणि व्यभिचार महापापे आहे. इतर सर्व पापे क्षम्य असतील पण ही 2 पापे क्षम्य नाहीत. काही चोर जेलची हवा खातात तर काही महालाची. चोर कुणाला म्हणावी, जो स्वयं परिश्रम करीत नाही आणि दुसऱ्याचे धन हडप करतो. पहा बरं का, चोराचे 2 प्रकार सांगितले. काही चोर जेलची हवा खातात तर काही महालाची. म्हणजे हाली महाली आपण म्हणतो ना, म्हणजे कोण बंगल्यामध्ये राहतात तो त्याला सुद्धा चोर म्हटले. कसं पहा, चोर कुणाला म्हणावे, जो स्वयं परिश्रम करीत नाही आणि दुसऱ्याचे धन हडप करतो. ज्याचे आहे त्याला दिल्याशिवाय खातो तो चोर म्हणावा. कुणाचे फुकट खाऊ नका. कष्ट केल्याशिवाय जो खातो तो चोर होय. म्हणून हाली महाली राहणारा सुद्धा चोर आहे. कारण त्याला काय स्वतः कष्ट करायला नको आणि दुसऱ्यांची तो अपेक्षा करतो. चांगली परिस्थिती असूनही जो अतिथीचे चांगल्या प्रकारे स्वागत करत नाही तो चोर होय. जो आपल्याच करिता अन्न शिजवितो व खातो तोही चोरच म्हटला पाहिजे. अग्नीला आहुती दिल्याशिवाय जो खातो तोही चोरच होय. गैरनफे बाजही चोर समजावा. पूर्वी सुद्धा गावी बघा, लोक जेवायला बसले की त्याच्यातला थोडा थोडा भाग काढून काय करायचे, अग्नीत टाकायचे. पण आता चुली आहेत कुठं टाकायला. विदुर म्हणाला, धृतराष्ट्रा, दुर्योधन चोर आहे. प्रभू तर पांडवांनाच सिंहासनावर बसवतील, कारण त्यांनी प्रभूला आपले मानले आहे. धर्मराज तुमच्या अपराधाची क्षमा करण्यास तयार आहे. धर्मराज अजातशत्रू आहे. भागवतात 2 अजातशत्रू दाखवले आहेत, एक धर्मराज युधिष्ठिर व दुसरा प्रल्हाद. विदुर पुढे म्हणाला, धृतराष्ट्रा, तू दुर्योधनाचा मोह सोड, नाहीतर सर्व कौरव कुलाचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही.
धृतराष्ट्र म्हणाला, दादा तुझे म्हणणे खरे आहे, पण दुर्योधन माझ्याजवळ येताच माझे सर्व ज्ञान नाहीसे होते. पापाचा पिता लोभ आणि माता ममता. लोभ आणि ममता पापाला प्रेरणा देत असतात. सेवकांनी दुर्योधनाला समाचार कळविला की विदुर त्याच्या विरुद्ध बोलत आहेत. दुर्योधनाची तळपायाची आग मस्तकात गेली व त्याने विदुर काकास ताबडतोब राजसभेत बोलावून त्यांचा अपमान केला. 101 प्रश्न युधिष्ठिराला विचारला होता की नेहमीसाठी नरकात कुणाला राहावे लागते. युधिष्ठिराने सांगितले होते, आमंत्रण देऊन जाणून बुजून दुर्बुद्धीने कुणाचाही अपमान करणाऱ्याला नेहमीसाठी नरकात राहावे लागते. दुर्योधन विदुर काकांना म्हणाला, तुम्ही दासीपुत्र आहात, माझे अन्न खाऊन माझीच निंदा करता, माझ्या विरुद्ध कारवाया करता. विदुर तर असा धीरगंभीर होता की तो निंदा सहन करीत असे. सभेत निंदेने विचलित न होता ती जो सहन करतो तो संत होय. समर्थ असूनही जो सहनशील आहे तो संत होय. तो भगवंताचा अवतार समजावा. शक्तीचा दुरुपयोग करणारा दैत्य असतो. शक्ती, संपत्ती आणि काळ यांचा विवेकपूर्ण उपयोग करणारा देव बनू शकतो. कष्ट सहन कराल तर संत व्हाल. काही सासवा अशा असतात की त्या आपल्या सुनांना सासूरवास करतात. त्यांचे म्हणणे असे की आम्ही सुनांपेक्षा वयाने वडील असल्यामुळे आम्हाला त्यांच्यावर सासूरवास करण्याचा अधिकार आहे. नेहमी असे समजा की सासू सुना एकच होत्या. सासू सुनेपेक्षा मोठी नव्हे. कुणाही जीवाला लहान किंवा क्षुद्र मानू नका. जीव ईश्वराचे रूप आहे. विदुरासारखे 12 वर्ष तप कराल तर सहनशक्ती येईल. सात्विक आहार घेणारा सहनशक्ती प्राप्त करू शकतो. विदुराने 12 वर्ष कण्याच खाल्ल्या. तुम्ही कमीत कमी 12 महिने जरी कण्या खाऊन राहाल तर तुम्हाला सहनशक्ती येईल. तेल तिखट खाणाऱ्यांचा स्वभावी तिखटासारखाच होत असतो. अत्याधिक सहन कराल तर सुखी व्हाल. आहार विहार खूप सात्विक असतील तर सहनशक्ती प्राप्त होत असते. या जीवाचा स्वभावच असा आहे की ज्याला जे काही मिळते त्यात तो संतुष्ट होत नाही. बुद्धी जर ईश्वरात स्थिर ठेवाल तर तुम्ही सर्व काही सहन करू शकाल व संतुष्टही राहाल. विदुर कण्या खाण्याचा संतोष मानित होता आणि ईश्वराची आराधना करीत होता. अपमानाने विदुराला नाही झाले दुःख किंवा नाही आली ग्लानी. दुर्योधनाने भर सभेत विदुराचा अपमान केला तरी तो क्रोधित झाला नाही. विदुराने फक्त कण्याच खाल्ल्या होत्या ना. दुःख आणि क्रोध पिऊन टाकण्याची शक्ती सात्विक आहाराने येत असते. सुखी व्हायचे असेल तर कमी खा आणि दुःख सहन करा. मनुष्य सर्व काही खाऊ शकतो पण दुःख सहन करू शकत नाही आणि क्रोध पचवू शकत नाही. तुमची कोणी निंदा करीत असेल तर शांततेने ती सहन करा. त्यावेळी तुम्ही असे माना की निंदक माझे दोष मला दाखवित आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, निंदक आमचा सखा कपडे धुतो फुका. माझे पाप धुवून टाकीत आहे. काही लोकांचा स्वभावच असा असतो की निंदा केल्याशिवाय त्यांचे पोटच भरत नाहीत. म्हणजे निंदेनेच त्यांचं पोट भरत नाही तर पोट भरत नाही. या जगाने कोणालाही सोडले नाही. सर्वांची निंदा केली. निंदा करणाऱ्यावर रागावू नका. असे समजा की यातही देवाचा काही हेतू असेल. भगवंत मोठ्या दुःखाने म्हणतात की मानवाच्या कल्याणासाठी मनुष्य अवतार घेऊन मी या धर्तीवर आलो तरी लोकांनी माझी निंदा केली. विदुर ही अपमानात प्रभूची कृपाच मानतो. विदुराला वाटले की दुर्योधन माझी निंदा करीत नाही तर त्याच्या अंतर्यामी वसत असलेले परमेश्वर नारायण मला कौरवांचा कुसंग सोडण्याची आज्ञा देत आहेत. कौरवांचा कुसंग सोडण्याची प्रभू प्रेरणा आहे. आता जर समजा दुर्योधन जर विदुर काकांना जर बोलला नसता, काय अद्वैताद्वैत बोलला नसता तर त्यांचा कुसंग त्यांना सोडावासा वाटला नसता ना. म्हणूनच ते म्हणतात की उलट प्रभूने माझ्यावरती कृपा केली की हा कुसंग काही न बोलता मी तो सोडावा. महापुरुष निंदेती सारतत्व शोधतात. जो चांगल्या वस्तूतच चांगुलपणा पाहतो तो साधारण वैष्णव होय, परंतु वाईट वस्तूत तो चांगुलपणा पाहतो. म्हणजे वाईट जो निंदा करतो त्याच्यातही आपलं काहीतरी भलं आहे असा जो पाहतो त्याला वैष्णव म्हणतात. तो उत्तम वैष्णव होय. प्रतिकूल परिस्थितीत वैष्णव प्रभू कृपेचा अनुभव घेत असतो. भगवंताला वाटले की कौरवांकडे विदुर राहील तर कौरवांचा नाश होणार नाही. याही कारणासाठी विदुरला ते ठिकाण सोडण्याची देवाने प्रेरणा दिली.
रामायणात रावणाने विभीषणाचा व महाभारतात दुर्योधनाने विदुराचा अपमान केला आहे. याप्रमाणे संतांचा अपमान केल्यानेच राक्षसांचा नाश झाला. म्हणजे हे निमित्त होतं, पण त्यांना देवालाच त्यांना बाजूला काढायचं होतं. जसं विदुर काकाला यांच्या इथून बाजूला काढायचं होतं आणि इकडे रावणाच्या इथून विभूषणाला बाहेर काढायचं, कारण ते संत होते आणि जिथे संत असतात तिथे देवाला मग काही असं काही करता येत नाही. म्हणून त्यांना दोघांनाही बाजूला काढले आणि मग यांचा नाश झाला. कुटुंबात एक जरी व्यक्ती पुण्यशाली असली तरी त्या कुटुंबाचा नाश होत नाही. कुणी त्या कुटुंबाचे अहित करू शकत नाही. विभीषण निघून गेल्यामुळे लंकेच्या रावणाचा व अन्य सर्व राक्षसांचा नाश झाला आणि विदुर निघून गेल्यामुळे कौरवांचा नाश झाला. दुर्योधनाने सेवकांना आज्ञा दिली की विदुराला धक्के मारून बाहेर हाकलून द्या, पण विदुर समजून उमजून अगोदरच घर सोडून गेला. धनुष्य बाणे तेथे सोडून दिले. कौरवांना त्याने असा उपदेश केला होता की पांडवांबरोबर धनुष्यबाण घेऊन लढू नका, लढायचे असेल तर वाणीने लढा. विदुर तीर्थयात्रेला निघून गेला. धृतराष्ट्राने पाठवलेले धन त्याने परत केले. गरजा कमी करत जाल तर पापही थोडेच होत जाईल आणि गरजा वाढवीत जाल तर पापही वाढत जाईल. प्राप्त परिस्थिती बदलचा असंतोषच माणसाला पाप करण्याची प्रेरणा देतो. म्हणूनच म्हटले आहे की पापाचा पिता असंतोष आणि लोभ आहे. जो पाप करीत नाही तो पुण्यच करीत असतो. विदुर 36 वर्षांची तीर्थयात्रा करण्यास निघाला, पण त्याने आपल्याबरोबर काहीच घेतले नाही. आजकालचे लोक तर यात्रेला जाताना 36 पदार्थ बरोबर घेऊन जातात. जसं आपण पंढरपूरला 3 दिवसासाठी जात असतो, पण काय काय आता नेतात. कोण लाडू नेतो, कोण फरसाण नेतो, कोण काय काय बनवून नेतो, नाही का. लागणाऱ्या सामानाची मोठी लांब लचक यादी बनवतात व यादीतील एकही वस्तू सुटू नये याची खबरदारी घेतात. यात्रेचा अर्थ असा आहे, याती म्हणजे इंद्रियांना प्रतिकूल विषयांपासून हरवून अनुकूल विषयांकडे लावून देणे म्हणजे यात्रा होय. म्हणजे इंद्रिय जे म्हणती ते न देता, इंद्रियांना जे म्हणती ते इंद्रिय जे म्हणती ते त्यांना न देता त्यांना जे नाही ते द्यायला पाहिजे. म्हणजे त्यांना नाही म्हणजे काय, त्यांना भगवंत त्यांना आवडत नाही, मग भगवंत दिला पाहिजे. पण आपण काय करतो, त्यांना जे काय आवडतं, विषय आवडतात ते देत बसतो, म्हणून पाप वाढत राहतं. तीर्थयात्रा त्याचीच सफल झाली असे समजावी की जो तीर्थासारखा पवित्र होऊन तेथून परततो. केवळ तीर्थयात्रा केल्याने पुण्यप्राप्ती होत नाही. कित्येक वेळा तर माणूस यात्रा करता करता पापाचे गाठोडे सोबत बांधून आणतो. यात्रा विधीपूर्वक केली पाहिजे. विधीपूर्वक यात्रा केल्याने पुण्य मिळत असते. यात्रेला निघण्यापूर्वी प्रतिज्ञा कराव्याच पाहिजे की मी ब्रह्मचर्य पालन करीन, कधी रागावणार नाही, खोटे बोलणार नाही, व्यर्थ भाषण करणार नाही, अशी प्रतिज्ञा करूनच यात्रा सुरू करावी. पण आजकाल तर यात्रेचे निमित्त करून धनिक लोक सफर करण्यास निघतात. याप्रमाणे तर कावळाही काशी मथुरेची चक्कर मारू शकतो. तीर्थावर खऱ्या साधू संतांची निंदा करणाऱ्यांना तीर्थयात्रेचे पुण्य मिळत नसते. साधू संतांबद्दल सद्भाव नसेल तर तीर्थयात्रा विफल होत असते. गुरु शब्दाचा अपभ्रंश आहे. गोर म्हणजे क्षत्रोपाध्याय किंवा पंडे. काही लोक असेही आहेत की जे पंड्यांना पत्र लिहून सूचना देतात की आम्ही इतके लोक येत आहोत, आमची राहण्या जेवण्याची व्यवस्था ठेवावी. तसे पाहिले तर तीर्थाचे पंडे म्हणजे काही आपले नोकर नव्हेत. तीर्थात विधीपूर्वक स्नान केले पाहिजे. पवित्र नदीत गुळणी मात्र टाकू नये, अंगाला साबण लावू नये. महाप्रभू मोठ्या खेदाने म्हणतात की विलासी लोक जेव्हापासून तीर्थयात्रेला जाऊ लागले, तेथे राहू लागले, तेव्हापासून तीर्थस्नानांचा महिमा कमी होऊ लागला. विदुर जेव्हा तीर्थयात्रेला गेला तेव्हा त्याने सोबत काय नेले? प्रश्नचिन्ह. काहीही नाही. केवळ कौरवांचे पुण्यच ते सोबत घेऊन गेले होते. स निर्गतः कौरव पुण्य लब्धो. विदुर कौरवांचे पुण्य सोबत घेऊन गेला होता, कारण कौरवांनी विदुराचा अपमान केला होता. तुमची निंदा कोणी केली किंवा करील, अपमान करील आणि तुम्ही ती सहन करणार असाल तर तुमचे पाप त्या निंदकाला लागेल व त्याचे पुण्य तुम्हाला मिळेल. तीर्थात जाल तर त्या दिवशी उपवास करा. खऱ्या साधू संतांचा अपमान केल्याने तीर्थयात्रा विफल होत असते. अनशन केल्याने शरीर शुद्ध होत असते. पापे जळून जातात आणि सात्विक भाव जागत असतो. विदुर प्रत्येक तीर्थात विधीपूर्वक स्नान करीत होता आणि उपवास करीत होता. यात्रा कशी करावी हे विदुर सांगतो.
पृथ्वीवर जे अवधूत वेशात परिभ्रमण करीत असत, त्यामुळे स्नेही संबंधी त्यांना ओळखू शकत नसत. शरीराचा शृंगारी ते करीत नसत. ते पवित्र व सात्विक वृत्तीने जीवन जगत असत. प्रत्येक तीर्थात स्नान करीत, जमिनीवर झोपत आणि भगवंत ज्यांनी प्रसन्न होतात अशी व्रते आचरित असत. प्रथम काही त्याग करावा, मग काही मागावे. जो देवासाठी काही त्याग करतो त्याला देवाकडे काही मागण्याचा अधिकार असतो. पुष्कळसे लोक आपली नावडती वस्तू सोडण्याचा संकल्प करतात, परंतु याप्रमाणे खाण्यापिण्याची वस्तू, भाजी, फळ इत्यादी सोडण्याने काही काम भागणार नाही. जर पाप किंवा एखादा विकार सोडला तर फायदा होईल. असे म्हणा की काशी विश्वेश्वराचे दर्शन घेऊन मी काम सोडला आणि गोकुळ मथुरेच्या यात्रेत क्रोध सोडला. एका एका तीर्थक्षेत्रात एक एक विकार सोडून द्या. देवासाठी अतिप्रिय वस्तूंचा त्याग कराल तर तो प्रसन्न होईल. पण आपलं कसं असतं माहिती आहे का, आपण गेलो की म्हणतो काय सोडतात, कोणी काही तंबाखू सोडतात, पण तिथं गेल्यावर फक्त सोडतात आणि तिथून परत माघारी आल्यावर परत चालू. काशी ज्ञानभूमी आहे, अयोध्या वैराग्यभूमी आहे, व्रज प्रेमभूमी आहे, तेथे कृष्ण प्रेम भरले आहे. नर्मदेचा किनारा तपोभूमी आहे, रेवा तेरे तपहा कुर्यात. नर्मदेच्या काठावर ज्ञान, वैराग्य आणि भक्ती तिनेही सिद्ध होतात. तीर्थक्षेत्री क्रोध करू नका. तीर्थक्षेत्रात ब्रह्मचर्यादी व्रतांचे पालन कराल तरच तीर्थयात्रेचे फल मिळेल. यात्रा करीत करीत विदुर यमुना तटी वृंदावनात आले. देवाच्या कृपेने तुम्हाला जर वेळ मिळाला तर पूर्ण चातुर्मास वृंदावनात राहून प्रभू भजन करा. कन्हैया व्रजात अणवाणी फिरत असे. यशोदा समजावते की अणवाणी जंगलात फिरण्याने पायात काटेर होतील, म्हणून पायात जोडे घालून जा. कन्हैया म्हणाला, गायीची सेवा करण्यासाठीच तर मी तुझ्या घरी जन्माला आलो. गेल्या जन्मी मी राम बनून राधाचे घरी जन्मलो होतो. तेथे मला कोणीही गोसेवेची संधी दिली नाही, म्हणून मी त्यावेळीच ठरवले होते की पुढील जन्मी पुन्हा गवळ्याच्या घरी जन्म घेईन आणि गोसेवा करीन. जेव्हा तो 5 वर्षाचा बालक होता तेव्हापासून त्याचा नियम होता की गायीला खाऊ घातल्यावरच स्वतः खायचे. कन्हैया म्हणाला, माझ्या गायीच्या पायात जर काही नाही तर माझ्या पायात मी जोडे कसे घालू. कृष्ण व्रजात पायीच फिरत असतो, म्हणून व्रजातील रज फारच पावन झाले आहेत. विदुर वृंदावनातील कृष्ण विहाराने पवित्र झालेल्या भूमीवर अक्षरशः लोळत होते. त्या मातीत गोपींचे चरणरज आहेत. विदुर श्रीकृष्णाच्या मंगलमय लीलांचे चिंतन करीत असत. यमुनेच्या तरी लौकिक गोष्टींचे चिंतन करणे पाप आहे. ती भूमी अतिशय पवित्र आहे. श्रीकृष्ण येथेच गायी चरणात येत असत. व्रजाची लीला नित्य आहे. भागवताचे मुख्य टीकाकार श्रीधर स्वामींनी म्हटले आहे की भगवंताचे नाम, लीला, स्वरूप, धाम व परिकर या गोष्टी नित्य आहेत, अविनाशी आहेत. आजही भगवंत वृंदावनात रोज लीला करतात. भगवान म्हणतात, जगातील कोणत्याही स्त्री पुरुषात जड चेतन वस्तूत आनंद नाही. तुम्ही माझ्याजवळ या, मीच आनंदरूप आहे. श्रीकृष्ण आनंदरूप आहे. विदुराला प्रत्यक्ष दिसले की श्रीकृष्ण गायींना घेऊन यमुनेच्या तीरी आले आहेत. वैष्णव याला टेर कदंब म्हणतात. हा कदंब वृक्ष आहे. कदंबाच्या वृक्षावर झोके घेत कृष्ण आपली बासरी वाजवून आपल्या आवडत्या गायींना बोलावतात. हे गंगे, हे गोदावरी, या या. विदुराची उत्कट इच्छा होती की आपल्याला हे सर्व प्रत्यक्ष पाहावयास मिळावे, म्हणून त्यांना तसा अनुभव आला. गायींच्या मेळ्यात गोपाळकृष्ण उभे आहेत असे ध्यान करा. कृष्णाचे असे ध्यान केल्याने तन्मयता लवकर प्राप्त होते. इंद्रियांचे लग्न परमेश्वराशी लावा, विषयाशी लावू नका. भगवंताचे एक नाव आहे ऋषिकेश, याचा अर्थ ऋषिक म्हणजे इंद्रिय व ईश म्हणजे स्वामी. इंद्रियांचा स्वामी श्रीकृष्ण आहे. ही 5 इंद्रिय खरे पती नव्हेत. इंद्रिय पती होऊ इच्छितात. जोपर्यंत डोळ्यांना जग दिसते तोपर्यंत झोप येत नाही. याचा हाच अर्थ आहे की रूप डोळ्यांचा पती नाही, तर इंद्रियांचे स्वामी भगवंत आहे. विदुराला वाटत आहे की माझ्यापेक्षा हे पशु श्रेष्ठ आहेत. परमेश्वराला भेटण्यासाठी आतुर होऊन पहा कसे धावत आहे. गायी श्रीकृष्णाला भेटण्यासाठी व्याकुळ झाले आहेत. धिक्कार असो माझा, कारण अजूनही कृष्णाला भेटण्याची तीव्र इच्छा झालेली नाही. गायी धावतायत आणि मी दगडासारखा बसलो आहे. त्यांचे डोळे प्रेमाश्रूंनी भरले आहेत. असा प्रसंग कधी येईल की मी या गायीसारखा कृष्णाला भेटण्यासाठी धावू लागेन. ते श्रीकृष्ण चिंतन करता करता कृष्ण प्रेमाने पागल होऊन गेले, अति तन्मय होऊन गेले. कोणत्याही उपायाने जगाला विसरा आणि प्रभू प्रेमात तन्मय होऊन जा. सर्व साधनांचे हेच रहस्य आहे. विरह जेव्हा तीव्र होतो तेव्हा परमात्म्याचे ऐक्य साधते. प्रभू त्यावेळी प्रभास क्षेत्रात होते. उद्धवाला ज्ञानाचा उपदेश केला, भागवत धर्म सांगितला.
नंतर उद्धवाला बद्रिकाश्रमाला जाण्यास सांगितले. तेव्हा उद्धव म्हणाला, मला एकट्याच जाण्यास भीती वाटते, आपणही माझ्याबरोबर चला. जीव ईश्वराला बरोबर ठेवील तर तो भयभीत होणार नाही. उद्धवाला भागवत धर्माचा उपदेश केला तरी त्याच्या मनाला शांती मिळाली नाही. तो देवाला म्हणतो, मी एकटा कसा जाऊ, आपण सोबतच जाऊ. केवळ निर्गुण ब्रह्माचे ज्ञान काही विशेष उपयोगी पडू शकत नाही. सगुण ब्रह्माच्या साह्यानेच ब्रह्माची ओळख करून घ्यायची आहे. श्रीकृष्ण म्हणाले, मी क्षत्रज्ञ रूपाने तुझा सोबतीच आहे, मी तुझ्यातच सामावलो आहे, माझे स्मरण केल्याबरोबर मी उपस्थित होईन. तेव्हा उद्धव म्हणाला, देवा, मी कोणत्याही वस्तूच्या आधाराशिवाय भावना अशी व्यक्त करू शकत नाही, तरी मला एखादी वस्तू द्या की जिच्या आधारे मी तुमचे स्मरण करू शकेल. तेव्हा श्रीकृष्णाने त्याला आपल्या चरण पादुका दिल्या. आता उद्धवाला असा विश्वास वाटला की प्रत्यक्ष द्वारकानाथ आपल्या सोबत आहेत. मी अनाथ नाही, सनात आहे. ह्या केवळ पादुका नव्हे, प्रत्यक्ष प्रभूच माझ्या सोबत आहेत. उद्धवाचे श्रीकृष्णावर एवढे गाढ प्रेम होते की ते देवाच्या पादुकातच कृष्णाचे दर्शन घेत असत. त्याने आपल्या डोक्यावर पादुका ठेवल्या. म्हणून भगवंत जरी निराकार असला, निर्गुण परमात्मा कळेना जाणा, म्हणून करणे लागे प्रतिमा. म्हणून आपल्याजवळ कुठल्या ना कुठलीतरी दृश्य वस्तू असावी लागते, तेव्हा आपल्याला विश्वास वाटतो की देव आपल्या बरोबर आहे. पण एकदा ज्या वेळेला निर्गुणाची जर आपल्याला ओळख एकदा झाली की मग त्या वस्तूची काय एवढी आवश्यकता नसते. पण जोपर्यंत आपल्याला निर्गुण ब्रह्म जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत काही ना काहीतरी आपल्या सोबत असावं असं आपल्याला वाटतं. म्हणूनच उद्धवाला सुद्धा वाटलं की भगवंत म्हणले की मी तुझ्यासोबत आहेच, पण त्याला कुठे एवढा विश्वास वाटतो तर तुमची काहीतरी एक मला खूण द्या. म्हणून पादुका दिल्या. मग पादुका दिल्या म्हणजे काय, आपण पादुकाच समजायचे का? तर त्यांनी त्यावेळेला अनुग्रह दिला, नाम दिलं त्याच्याबरोबर, तेव्हा त्याला त्याच्यावरती विश्वास असला. तसंच आपल्याला सुद्धा जर आपला विश्वास बसावा असं वाटत असेल देवावरती तर आपल्याला सद्गुरूच करावं लागेल आणि सद्गुरू आपल्याला ते नामरूपी पादुका आपल्याला देतात. डोके बुद्धिप्रधान आहे, त्यावर जर देवाला बसवले तर तुमच्या मनात कोणताही विकार येणार नाही. शुकाचार्य म्हणाले, राजा उद्धव बद्रिकाश्रमाला जात आहेत, त्याला रस्त्यात यमुना वृंदावनाचे दर्शन झाले. माझ्या देवाची हीच तर लीला आहे. तीर्थस्नानात केवळ स्नान केल्याने चित्त पूर्ण शुद्ध होत नाही, तर तेथे राहणाऱ्या पुन्हा भजनानंदी संतांचा सत्संग करण्याने खरी चित्तशुद्धी होते. उद्धवाने विचार केला की येथे काही दिवस राहून पुन्हा संतांचा किंवा पुन्हा वैष्णवांचा सत्संग करीन. त्याने निश्चय केला की कुणी प्रभूचा लाडका भक्त मिळाला तरच मी बोलेन, नाही तर मौन पाळीन. वृंदावनात आजही अनेक साधू राधाकृष्णाच्या गुप्त लीलांचे दर्शन घेत फिरत आहेत. यमुनेच्या काठी रमण रेतीत विदूर बसलेला होता. दुरून उद्धवाने पाहिले व त्याला वाटले हा कुणी वैष्णव असावा आणि त्याचे हृदय कृष्ण प्रेमाने भरलेले असावे. अगदी जवळ आल्यावर उद्धवाने ओळखले की हे तर महान भगवत भक्त विदुर आहेत. त्याने विदुराला वंदन केले. त्याच वेळी विदुराने डोळे उघडले व उद्धवाला म्हटले, तुम्ही मला वंदन करता हे योग्य नव्हे. विदुराने उद्धवाला प्रणाम केला. संतांची भेट सुद्धा किती मधुर असते. 4 मिले 64 किले 20 रहे कर जोड, हरिजन से हरिजन मिले 82 7 करोड. 4 म्हणजे 4 डोळे, 64 म्हणजे 64 दात, 20 म्हणजे 20 बोटे, 7 करोड शरीरावरचे 7 कोटी रोम. हरिजन म्हणजे देवाचे लाडके भक्त. विदुर आणि उद्धव यांचा दिव्य सत्संग झाला. माणसाचा जितका वेळ सत्संगात जात असेल तितका वेळ तो खऱ्या अर्थाने जगला असे म्हणावे. संतांच्या भेटीत फक्त परमेश्वराची चर्चा होत असते. संतांची भेट झाल्यावर तुम्ही आपल्या प्रापंचिक गोष्टी करू नका. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय. सच्चिदानंद रामदास भगवान की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. बोलो रे भाई सब संतन.